हे बघा आपला रॉड आहे आणि आपण बेटसाठी बांगडे आणलेले परलिप आहे आणि आत्ताच एक शिंगाली लागले आपल्याला. कॅचेस बघा अजून आपल्याला जाता जाता एक कॅच लागले आणि घेतला लागले शिंगटी. काटा लागला ना तर लय बेकार आहे. तिला काढायची माहिती डायरेक्ट पाहिजे. बोंबलं. उद्या प्रयत्न करूया कारण वाजलेत भरपूर. बऱ्यापैकी भेटतात काय आपल्याला कालवण झाला तरी चिक्कार. ही बघा लाईव्ह खुर्ली दाखवते तुम्हाला मित्रांनो. ही बघा आणि तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आज राऊट फिशिंगला आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा अनिकेत भाई आहेत. आज कालव जास्त झाला आणि रात्र झाले ना, त्यामुळे थोडा उजेड कमी येते. तर आपल्याला एक शिंगाली लागले आणि एक बबरलिप मासा लागलाय. तुम्हाला बघा आपला रॉड आहे आणि आपण बेटसाठी बांगडे आणलेले. तिकडं आपला अनिकेत आहे. अनिकेत काय बोलतो? काहीतरी लावतंय बांगडा. बघूया. इथं आपण रॉड लावून ठेवू असा. तो काय एवढा मोठा खेचला तरी काय जाणार नाही रॉड. थोडा इकडे ठेवते नाही, मोठा बिटा पाकट लागू दे. आणि रात्र झाले, चंद्र वरती आलाय बघा. रात्रीचे किती वाजले? हे बघा 11 वाजायला आले. इकडे आपला अनिकेत भाई काय करतो? रीक बनवतोय. कसा वाटला मग आपला इकडं लोकेशन आजचा अनिकेत? अनिकेतचा दुसरा एक रॉड आहे, अल्ट्रालाइट आहे. आणि आपण बागडे आणलेत. कॅचेस तुम्हाला दाखवतो. अजून लागण्याचा चान्स आहे. स्मॉल साईज. हा बघा, हा एक बबरलिप आहे आणि आत्ताच एक शिंगाली लागले आपल्याला. जस्ट आले आले शिंगाली लागली. हे बघा शिंगाली आणि एक बबरलिप. आणि आपला अनिकेत भाई बांगडा लावतोय. बागडे थोडे उतारलेत. ताजे बागडे भेटतच नाही ना आपल्याला. सकाळी पण नाही भेटले, आता पण नाही भेटले. सध्या मच्छीच नाही. सध्या बोलते मच्छीच नाही. मच्छीचा रिपोर्ट सध्या कमी आहे मित्रांनो. म्हणून मार्केटला पण मच्छी विकायला येत नाही जास्त. तर तिकडं अनिकेतचा रॉड ठेवला अनिकेतने. ते असा कसा काय सिस्टमॅटिक तुझा आहे समजत नाही मला. काय रॉड तिकडं आणि बेड इकडं लावतोस? हे रिक जॉईन करतो त्याला. असा प्रॉब्लेम आहे. तर आजची आपली ही कॅच आहे. अजून प्रयत्न चालू आहेत. हे बघ आता हे रिक त्याला लागतो. बघूया. हाय काय कॅचेस बघा. अजून टाइम आहे. आत्ताची एक टोकेरी शिंगाली लागली बघा. टोकेरी शिंगाली लागले, जिवंत आहे. आणि मगाशी लागलेला बबरलिप. तिकडं अनिकेतने रॉड फेकलाय. रॉड टाकून कावाचाच बसलो इकडं. आणि घास आहे ना मित्रांनो, तो आपला संपवलेला असणार. तुम्हाला लाईव्ह मासा काढून दाखवणार. घास संपवलाय आपला. आणि सुंदर वातावरणात हवं आपण. कोकण पट्टा. पेट टाकून तर झालंय. खेचता बारीक बारीक. तुला खेची आहे का नाही? खेचतोय. बाईट आहे. जोरात ओढते. नक्की काय आहे आणि काय तो समजतच नाही. निसा बाईट देते. काय हा आपल्याला जाता जाता एक कॅच लागले
अनिकेतला लागले शिंगटी, कॅटफिश लागले बघा. जाता जाता आपण आणि वाजलेत आता 12 वाजलेत. बघू आता, प्रयत्न चालू असणार आहेत. कंटिन्यू फिशिंग करू शकत नाही ना, थोडा आराम पण करायला पाहिजे. आज गेलो आपण किल्ल्यात पण गेलो. तर मित्रांनो, आपण रॉड लय लांब ठेवून आलोय. इकडं आपला भाई आहे आणखी भाई. आणि बघा कॅच किती लागले, मस्त साईज आहे. म्हणजे इथं काटा लागला ना तर लय बेकार. अर्धा किलोची होईल. साईज बघा मस्त साईज. थंडी एक नंबर ना काम. गाडीची माहिती आहे आणि लागला ना तर डेंजर. आजच्या कॅचेस बघा मित्रांनो, GT लागले एक मोठी, फिंगर मार्क आहे आणि हा बबरलिप, बाकीच्या या वात्रे आहेत आणि एक छोटा गुबीर आहे. कम्प्लीट फिशिंग थांबवलं आता. जरेत 12 वाजायला अजून 10 मिनिटं 15 मिनिटात. तर मित्रांनो, कधी पण आपल्याला शिंगाली जर चुकून रॉडला लागली ना, तर हे जे काटे असले मोडायचे, नाही तर किती रट होणार आहेत माहिती आहे का. एक काटा लागला तर डायरेक्ट दवाखान्यात जायला लागला आपल्याला. तो भाई का ऐक नाही, इकडं रॉड आपण पॅकअप केलाय, जायची तयारी. तो 12 वाजले, बोलते हा शिंगाला काढतय, कालवणाला तरी होतीन बोलते रश्याला. आज काय नाही लागला, तेवढा तर तेवढा. चला पुढं जाऊया. शिंग आलं तर शिंग. असं ह्या का दगडी खारपातनं दिसते बघा समुद्र बघा चाललाय. बुलेट बघा आता दिसेल. आता दिसते बघा, वरती आलाय बघा. आपण हा नादगाव जेटीवर आणि इकडे बघा जालं वगैरे आहेत. 9 वाजलेत परफेक्ट, आत्ता 12 वाजलेत आणि समोर होड्या लागल्यात. समोर बॅटरी मार आणि काही एकदम चांगली मगाशी बोललो तशी. हे बघा होड्या बघा किती आहे तिकडं, तिकडं पण बघा होड्या. आणि इथं बोलते ट्राय करायची, बघूया इथं काय समोर भेटतंय का. बघा आत्ताची कॅचेस, मगाशी पण दाखवला. अजून प्रयत्न चालू आहेत. अनिकेत भाई काय ऐकत नाही. टायमिंग बघा किती झाला रात्रीचा, तर काय अजून बेट बीट करते. लोक सगळी झोपली आणि आपण जागा आहो. रॉड फिशिंग नाही मग. तर गल वगैरे टाकलाय, इथं बसायला मस्त की जागा, इथं बसून घेते, भाईची मजा बघते. बघूया काय लागलंय. ही समोरची होडी दाखव ना जरा तुझ्या बॅटरीने, मी घालवते. पूर्ण दाखव. ही बघा होडी. शेकोटी पेटवलेली गावांचं पोरं होती. भाई बोलते होडीच्या रस्सीत अडकले, होडी समोर आहे. मला वाटलं मोठा मासा लागला, झाला का तर काय तोडणार, होडी काढणार काय. होडी काढणार. भूम भूम. सारा कसा निश्चित टारटार वाजवते. चला निघाला, गोविंदा आटपला. शिमगा आटपला याचा. पहिलं जुगाड बघा इकडं, भाईची गल हाय तशी हाय, फक्त काय बेंड झालं का काय. आपल्याला कसला तरी मोठा मासा कॅच झालेला आणि आपला हुक्का पूर्ण सरळ झाला बघा. छोटा हुक यूज केलेला आणि मोठा मासा लागला, सरळ आणि हुक झाला सरळ. नारळची झाडं आहेत. आजची फिशिंग थांबवतो, उद्या प्रयत्न करूया, कारण वाजलेत भरपूर, टाइम देखील झाला आणि भूक लागले.
तर बघूया उद्या जाऊन कुठतरी खाडीवरती बघू. भाई बोलते जायचं आहे, मला टाइम झालाय, उद्या जाणार आहे, आज नाही जाणार आहे. टेन्शन नका घेऊ. इकडे बघा काय केलं, इकडे बघा काय, तो बघा काय करते तिकडं, आगीत रॉड टाकते. मग बोल वितला ना तर लफडं होतील. भाई बोलते उद्या जॉबला कामाला, सध्या रॉड थांबवणार आहे. आपण व्हिडिओ थोडी उद्या बनवणार आहोत तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत. काय बोल, काल आपण रात्रभर फिशिंग करत होतो, 12 वाजलेले रात्री. आणि आजचा दुसरा प्लॅन आहे, म्हणजे आजचा दुसरा प्लॅन आहे आपल्यासोबत. बघा इकडं मोहन दादा आहे. मोहन दादा आज कुठं आलो आपण? आज आपण आलोय फिशिंगला आणि गाडी टाकायला म्हटलं चिंबोरे खेकडे पकडायला. चिंबोरे खेकडे पकडायला आलो आज आपण पुलावरती. कारण आता भरती लागले, पटापट घास बांधतो. हे बघा बघवले आणि तिकडे आहेत ना क्रिकेट चालू आहे. तिथं आपण क्रिकेट बघायला थोडं टाइम जाणार आहोत. इकडे पगोले टाकू, म्हणजे एक मस्त मजा सुद्धा येईल या व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता गाड्या टाकून घेऊया आपण. गाड्या म्हणजे आमच्या भाषेत गाड्या बोलतात, कोण कोण पगवल्या बोलतात, कोण जिल्हा बोलतात, कोण कोण झिला बोलतात, हग बोलतात, काय काय बोलतात. हग बोलतात. आता आमच्या इथं गाड्यात बोलतो आम्ही. गाडीच बोलतो. एक वाजण्यात कसली थोडासा म्हणजे 4-5 किलोमीटर लांब आहे. स्पॉट चांगला आहे, पुलावर आहो मी येऊरच्या. बरेच दिवस आलो नाही, पण इथे खेकडे चांगले भेटतात, बऱ्यापैकी भेटतात. मी तर 3 महिन्यानंतर आलो असेल इथं ना. हा, तर आज बघूया बऱ्यापैकी भेटतात काय. आपल्याला काळवण झाला तरी चिक्कार. पाणी थोडं क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. पाणी बघा किती एकदम क्लिअर आहे. पाणी थोडा गदूल म्हणजे जाड पाणी असतं ना, तर आपल्याला खेकडे भेटायचे चान्सेस होते. आता बघूया. तर इकडे बघा आपला मोहन दादा आहे. मोहन दादा सुद्धा मदत करते. मस्त घ्या. लोकेशन बघा आजचा काय आहे. टेम्परेचर जास्त झालं आज. तर मित्रांनो, आता गाड्या आपले टाकून झाले तिकडं सगळीकडं पुलावर आणि खाली टाकलेत. तर आता 5 ते 10 मिनिटांनी आपण पालवणार आहोत, म्हणजे उकवणी करणार आहोत गाड्यांची. तर बघूया चिंबोरे भेटतात काय. भेटले तर आपलं काम 25 होईल नाही कोण दादा. पाणी बघू शकता किती क्लिअर आहे. पगोली टाकलेली सोबत कोण दादा आहे तिकडे वरती आहे पुलावरती. ह्याच्यात एक चिंबर लागलाय बघा, मस्त एक साईजचा. आता त्याला पकडतो आणि तुम्हाला पगोली पालवतोय. लाईव्ह कोण नाही सोबत आपल्या एकटाच इथं कॅमेरा सांभाळतोय. आता बघूया इथं पगोली पालवतोय. इथं येते काय. ओहो, ही बघा लाईव्ह खुर्ली दाखवते तुम्हाला मित्रांनो. ही बघा, आणि आपल्याला अनुभव असलेला चिंबोरा भेटलाय. बघा साईज बघा. आता 2 भेटलेत आपल्याला, अजून प्रयत्न चालू आहेत. मित्रांनो, शेवटचा पगोली राहिलाय. आता बघूया ह्या शेवटच्या पगोलीत पण असणार असं वाटतंय, कारण इथं चिंबोरी भेटण्याचा चान्स जास्त आहे. आणि सोबत इथं कोण नाही, दादा काही येऊ शकत नाही इकडं. आता इथं पगोली पालवला जात आहे. लाईव्ह दाखवतो तुम्हाला, लाईव्ह, कारण सूर्य वरती आहे, जास्त दिसत नाही.
कॅमेरा पडायचा चान्स आहे, कारण वारा पण भरपूर आहे. बघू शकता पूर्ण इथं जर पडला ना तर 100% डिस्प्ले फुटणार आहे. तर पहिलं पालून घेते आणि नंतर भेटते. तसाच झालाय, कॅमेरा पडला आपला आणि पगोलीमध्ये काही चिंबोरा नाही भेटला. हा बघा वारा भरपूर आहे ना त्याच्यामुळं काय नाही भेटला. पालू 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 नाही ना असेल बघ होती याच्यात हो खेकडी. ते मग पिसं सोडलेली समोरची. येईल परत. इकडले पगोले पालवलेत आपण, पण पाणी क्लिअर असल्यामुळे आपल्या रात्री कोणतरी आलेला असं बोलला ना दादा. रात्री कोणतरी आलेला आणि भरपूर चिंबोऱ्या पकडून घेऊन गेला. जरा जरी लवकर आलो असतो ना आपण, म्हणजे परवा वगैरे आलो असतो तर भेटले असे कदाचित. खाली भरपूर नेले ना त्याने. तर मित्रांनो हे नाही, ही पगोली पालवतोय. दुसऱ्या पगोलीत आपल्याला खेकडे आले, कारण आत्ता कॅमेरा बंद होता. जिवंतच आहे. तिसरी चिंबोरी असेल आपली. काय नाही असं काय नाही. तिसरी कॅच आहे. दाखवा बिग कॅच. कोरली आहे मस्त. इथं का कोरल्यात का वाटत. तिसरा म्हणजे 6 पेंदे झालेत. अजून एक भेटली तर 8 पेंदे होतील. झाला मग काम. चौघांचा कालू आहे. कंपत. काय नाव आहे तुझं? नाम क्या? तेरा नाम क्या? चल दिखा दे. याला पगोली दाखवायची आपल्याला. तर हा इकडं आलाय. उठाव है, एक पगोली उठाओ, वो सामने वाला रस्सी खींच. देख अभी तेरे को समझ में आएगा. आ गया कैसा है पगोली हमारा? आ गया ना समझ? कौन से स्कूल में है तू? क्रिकेट चालू है अभी ना? क्रिकेट चालू है ना अभी? तू जाता नहीं देखने? जाता है. हाँ इसमें है, देख खेकड़ा देख है ना. खोल खोल उसको खोल. है ना अंदर सफेद पिसी खोल. ऊपर भी है उसको खोल. वो दे. है ना. हो गए खुश? हो गए. वो साइड जाते काशिक में गोबेड़ा तान जिताड़ा सब मिलते हैं. आता वाजलेत 2:30 वाजून गेलेत आणि इकडं आपण व्ह्यूअरला पगोल्या टाकलेत ना, ते आपण काढत आहोत. कारण आता टाइम पण भरपूर झाला आहे आणि जेवून नाही घरून आलोय. मेन गोष्ट हा प्रॉब्लेम आहे नाही. तर आता पगोली काढून घेतो मित्रांनो, कारण वाजलेत भरपूर आणि भूक पण लागले. पगोली काढतो. शेवटची पगोली पण फुकट गेले मित्रांनो. आणि आता जायच्या तयारीत आहोत. पगोल्या काढून झाल्यात बघा. पण कालपासून fishing करतो. आता आपण इकडे पगोले टाकले. आता आपण पगोले काढून घरी चालू, कारण भूक पण भरपूर लागले. तर आजची व्हिडिओ कंप्लीट झाली मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. इनादला सपोर्ट करा खास करून. इनादचं चॅनल थँक्यू. चांगला पुढे जाऊ दे. चांगला पुढे जाऊ दे. तुमचा सपोर्ट असू द्या.
भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.